मुंबई इथं वास्तव्यास असलेल्या एका 40 वर्षीय तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी चिपळूण शहरातील वासिष्ठ नदीत फरशीतिठा पुलाजवळ आढळून आला। चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचं नाव अमित शहा, वय अंदाजे 40 वर्ष असं असून तो मूळचा गुजरातचा रहिवासी होता आणि इथं मुंबईमध्ये तो वास्तव्यास होता। सुमारे 12 वर्षांपूर्वी त्यानं चिपळूण तालुक्यातील वैजे येथील युवतीशी प्रेमविवाह केला होता। तो 21 जून रोजी रेल्वेनं चिपळूण इथं आला। गुरुवारी सकाळी फरशीतिठा पुलाजवळ वासिष्ठ नदीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळल्याची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून ओळख पटवण्यात आली। त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत। मृत्यूचं नेमकं कारण आणि इतर परिस्थितीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।